मयूरचा आणि अभिनंदन राज सामनावीरची ट्रॉफी मी विनंती करेन आदरणीय मधुकरजी पाटील साहेबांना या आपण आपल्या शुभस्य ज्यांचं देखील नेहमीच क्रिकेटवरती प्रेम राहिलं आणि खेळाडूंसाठी नेहमी सकाळच्या सत्रामध्ये पारितोषिकांचा वर्षाव ज्यांनी केला हरकत नाही त्यांचा संघ मात्र या स्पर्धेमधून बाहेर झाला परंतु दुसऱ्या सर्व खेळाडूंसाठी ते निश्चितपणे प्रोत्साहन देतात सामन्याला सुरुवात होते सेकंड सेमीफायनल अष्टविनायकच्या विरोधात SK11 मध्ये आणि विकेट पुन्हा एकदा येत आहेत नितीनजी काळन सर काळच्या पहिल्या सत्रामध्ये थँक्यू धन्यवाद धन्यवाद करण तर नवीन एका धावेने खातो उघडला आता मात्र अजय मळवी स्ट्राईक आणलेला दुसरी सेमीफायनल ओम साई संघ या स्पर्धेच्या मोठी देसाई प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये सकाळी प्रेक्षणीय मॅच सुद्धा आपण पाहिली होती ज्युनियर ओम साई वर्सेस आरव 11 आणि ती मॅच ओम साईने जिंकली होती कट करण्याचा प्रयत्न होता समर्थ समर्थासाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आहेत भामिनी यशस्वी जिया एस कडून समर्थला प्रत्येक विकेटला 500 रुपये ज्या समर्थने या स्पर्धेमध्ये 12 विकेट आतापर्यंत आपल्या नावावरती केलेत 12 की 13 विकेट नाही कॉट बॅन्सचा अपील तुम्ही मेन पंचांकडेच करू शकता समर्थ स्क्वेअर लेगच्या नाही 4 बॉल समर्थने फेकलेत अजयला सलग 3 चेंडू डॉट फेकलेत SK11 संघ थोडा संघर्ष करतोय टॉस जिंकून त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय 5 ओव्हरची मॅच आहे समर्थ आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी करतात या स्पर्धेमध्ये मोठी देसाई प्रीमियर लीग सर्व खेळाडूंना आपण जर्सी सुद्धा देण्यात आलेल्या आहेत रोहिदास म्हात्रे आणि आमचे शरीदास म्हात्रे त्यांना सर्व टी शर्ट स्वीप करण्याचा प्रयत्न अजय मडवी पूर्णपणे शांत आहेत सलग 4 चेंडू अजयला डॉट टाकलेत सकाळच्या सत्र पण पाहिलं ज्या प्रकारे जितेश पाटीलने संघर्ष केला होता तो संघर्ष आता अजय मडवीचा पाहायला मिळतोय ज्यावेळी रोहिदास म्हात्रे व्यासपीठावर त्यांनी एक उल्लेख खरंच खूप चांगला केला की जी प्रेक्षणीय मॅच झाली लहान मुलांची त्यांनाही टी शर्ट द्यायला हव्या होत्या खऱ्या अर्थाने पुढच्या वर्षी मिळतील नक्कीच फुलटॉस चेंडू होता एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या दिशेने खेळत आहेत आउटफील्ड फास्ट आहे चेंडू थांबला नाही 4 चेंडू मयूर देवकर यावर्षी SK11 मध्ये मयूर नाही तर ओम साई मध्ये दुसऱ्यांदा त्यांना फायनल खेळायला मिळेल मोठी देसाई प्रीमियर लीगची तर चला स्पीडअप करा दीपक येत आहेत दुसरं षटक घेऊन विथ कॅप ते गोलंदाजी करतायत 5 ओव्हरची मॅच आहे पहिल्या षटकात 5 आलेत मोठी देसाई प्रीमियर लीग रोहिदाजी म्हात्रे साहेब आपल्या व्यासपीठावर तुम्ही पाहता एक यशस्वी उद्योजक नेहमी त्यांचा सपोर्ट मोठी देसाई टीम गावाला असतो हा चेंडू तुम्ही पाहतायत खूप चांगला सेफ फटका मात्र क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले होते चेंडू जाईल सीमा पार नयनच्या बॅट मध्ये येतो हा चौकार नक्कीच घेतो रोहिदाजी म्हात्रे शरीदास म्हात्रे
आमचे राजेश मात्रे विजय मात्रे असतील यांचाही उल्लेख नेहमीच होतो. विजय मात्रे राजेश मात्रे यांच्या माध्यमातून युट्यूबची व्यवस्था सुद्धा पाहायला मिळते या स्पर्धेसाठी. त्यानंतर बाळाराम देवकर असतील, मधुकर पाटील, वसुदेव मात्रे यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था, अनंत मात्रे असतील. फर्स्ट आणि सेकंड ट्रॉफी तुम्ही पाहतायत. त्यानंतर सिरीज बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर ट्रॉफी तुम्हाला दिलीप मात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यानंतर मनुष्य पाटील असतील आणि इथे नयनचा खेळ समाप्त. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये SK11 ला. त्यानंतर रवींद्र सुद्धा निलेश मात्रे असतील, शिरीष पाटील असतील, सर्वांचं सहकार्य. कारण की ग्रामस्थ मंडळ मोठी देसाई व जयहनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई आयोजित मोठी देसाई प्रीमियर लीग, तर ही स्पर्धा सर्वांची, एका दोघांची स्पर्धा नाहीये. प्रत्येक खेळाडूने सहकार्य करणं ही गरजेचं आहे. प्रत्येक खेळाडूने असं मनामध्ये ठेवायला पाहिजे की ही स्पर्धा माझी आहे, मी वेळेवर जाईल, चांगला खेळ करेल. हार जीत क्रिकेटमध्ये मित्रांनो होत असते. दीपेश आलेत, दीपेश पाटील आले, जितेश पाटील यांचे बंधुराज. नऊ धावा. जेडी खुश आहेत आज, भरपूर खुश आहेत. नक्कीच नक्कीच. इथे झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. आणि बाद झाले, त्याच्या मागोमाग दीपेश बाद झाले आणि आता हॅट्रिक चंबरदार गोलंदाज दीपक. 9 वरती 2 विकेट गेलेत. मग असं हॅट्रिक पूर्ण करतोय का सागरसाठी? हा चेंडू हॅट्रिक तर पूर्ण झाली नाही, मात्र डॉट बॉलची समाप्ती. चांगला कमबॅक केलाय. एका बाजूला आपण पाहतोय अष्टविनायक, तर डेव्हलपर्स तुम्ही पाहतायत विजय मात्रे, राजेश मात्रे, रोहिदास मात्रे, श्रीदास मात्रे असतील, त्यांच्याकडे टी शर्टची व्यवस्था. बाळाराम देवकर, मधुकर पाटील साथ्याने लहान मुलांना सुद्धा त्यांनी बक्षीस आज देण्यात आलं त्यांच्या माध्यमातून. वासुदेव मात्रे असतील, पाण्याची व्यवस्था. अनंत मात्रे असतील, दिलीप मात्रे, मनुष्या पाटील, रवींद्र सुदाम मात्रे, संतोष देवकर, निलेश मात्रे, शिरीष पाटील आणि संपूर्ण आमच्या ग्रामस्थ मंडळ मोठी देसाई. धावा 9 वरती थांबलेले आहेत अक्षरशः. पहिल्या बॉलवर चौकार आला होता दीपकच्या. चेंडू उशिरा आलाय, बॅट अगोदर फिरली, डॉट बॉल. दीपक चांगली गोलंदाजी करतायत. 4च धावा आतापर्यंत दिल्या, तोही चौकार आहे. मनोज देवकरचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. अष्टविनायक त्यांना फाईट करतोय तो. SK11 संघ थोडासा बॅकफूटवर आहे. एकंदरीत धावा आपण पाहिल्या तर 9 झाल्यात. दीपक राईट मोर टू विकेट. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने घेतात. गॅप भरपूर मोठी आहे, मात्र क्षेत्ररक्षक 2-2 आले होते, मात्र चेंडू सीमा
त्यांच्या धावा फक्त 13 आहेत. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपलाय. तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज समर्थ, सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज मोठी देशी प्रीमियर लीग मधला. अष्टविनायक संघ फिल्डिंग करतोय. SK11 वाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय. इम्प्रेस केलंय 2 दिवसामध्ये. आपण पाहिलं ना मोठी देशी प्रीमियर लीग, अक्षरशः गाजवली या गोलंदाजाने. तो गोलंदाज समर्थ तुम्ही पाहतायत. वाईट यॉर 5 विकेट हॉल घेण्याचा एक कारनामा त्याने 2 वेळा केलाय. प्रत्येक विकेटसाठी 500 आहेत. फटका चांगला आहे अजय मडवीच्या बॅट मधनं. धावा 6 मिळतील. बॅटमधनं षटकार येतोय. चांगली बॅटिंग केली अजय मडवीने सुद्धा मोठे देशी प्रीमियर लीग मध्ये. आज ही संदर्भची स्पर्धा आपण पाहिली. 6 बॉल मध्ये 8 रनची गरज असताना मेडन षटक फेकलं होतं अजयने. अपोजिट टीमला पराभूत केलं होतं. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. झेलची शक्यता नाकारता येणार नाही. आणि अजून एक विकेट समर्थने आपल्या नावावरती केली आहे. जेडी कडनं 100. त्यामुळे जेडी कडनं 100 रुपये विकाससाठी. विकास 100 रुपये तुमच्यासाठी जेडी कडनं. जेडी नाना आणि कैलास जाधवकडनं समर्थसाठी प्रत्येक विकेटला 500 आहेत. या षटकात आपण बघतो समर्थला विकेट मिळाली. समर्थला विकेट मिळाली. नवीन बॅट्समन अतुल आलेत. सेकंडला सागर होते, त्यालाही बीट केलंय. सागर थोडस संघर्ष करतोय या मॅच मध्ये. अजय चांगला बॅटिंग करत होता, तोही बाद झालाय. आता अतुल आलेत. पहिल्या षटकात 5, दुसऱ्या षटकात दीपकने 8 दिल्या. या षटकात आतापर्यंत 6 आल्यात. 1 विकेटही गेली. 4 चेंडूचा एकंदरीत खेळ संपलाय. फॉलो थ्रू मध्ये अडवायची गरज नाहीये. नॉन स्ट्रायकिंगच्या बॅट्समॅनला अंगाला चेंडू लागला. 1च धाव मिळेल. धावसंख्या 20. सेकंडला आपण पाहिलं ना आता अतुल आहेत. अतुल सेकंडला आहेत. धावसंख्या 20. 5 षटकांची सेमीफायनल. एका बाजूला SK11, दुसऱ्या बाजूला अष्टविनायक. आणि अजून एक विकेट समर्थच्या नावावरती. काय गोलंदाजी केली आहे. फलंदाज बाद. श्रीदासांनी जर सामना जिंकला SK11 तर जेडी यांच्याकडनं रेड लेबलचा खंबा 1 दिलाय मला वाटतं ऑलरेडी.
नाही रुपेश, जेडी नक्की कोणत्या टीमच्या बाजूने आहेत? सर्व म्हणजे जी फायनल मारेल ती आपली टीम. नाही, ओमसाईचे खंदे समर्थक तर आहेतच. ओमसाई फायनल मध्ये. ओमसाई मध्ये जेडीचे 2 सुपुत्र आहेत. नाही, एसकेला सुद्धा सपोर्ट ते भरपूर करतात. शरीदास दादा आहेत म्हणून त्यामुळे सपोर्ट करत असतील. 3 षटकात 20 झालेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ओमसाई संघ फायनल मध्ये एसके 11 मागच्या वर्षीचा चॅम्पियन होता. मात्र मागच्या वर्षी एसके 11 चे कॅप्टन मयूर देवकर होते आणि आता ते ओमसाईचे कॅप्टन आहेत. म्हणजे दोन्ही वेळा ते ज्या संघामध्ये राहिलेत, कॅप्टन राहिले, त्या संघाला त्याने फायनल मध्ये पोहोचवलंय. 30 तारखेलाही मोठी देसाई संघ तुम्ही पाहू शकाल नेवालीपाड्याच्या नाईट स्पर्धेमध्ये. चिंचोलीच्या विरुद्ध मॅच असेल मोठी देसाईची 30 तारखेला, 30 मार्च. चौथं षटक घेऊन येतात गोलंदाज. 57 मात्र येतात गोलंदाजी करणे. थोडं स्पीडअप करा. नवीन फलंदाज रुपेश उर्फ गोट्या 9 सेकंडला आहेत. रुपेशला आता चांगली बॅटिंग करायला लागेल कारण की धावा 20 आहेत. अजून 30 आल्या तर 50 होतील. इथे फटका चांगला आहे सागरच्या बॅट मधून. मात्र झेल मनोज देवकरने टिपलाय बघा. कदाचित असं वाटलं मनोजला की कदाचित षटकार आहे. मात्र सागरला मैदान सोडावं लागेल. ची व्यवस्था बाराम देवकर, मधुकर पाटील, वासुदेव मात्रे पाण्याची व्यवस्था, अनंत मात्रे यांच्याकडे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी, दिलीप मात्रे यांच्याकडे मॅन ऑफ द सिरीज, बॅट्समन, बॉलर, फिल्डर ट्रॉफी, वनुषा पाटील, रवींद्र सुधा मात्रे यांच्याकडे मॅन ऑफ द मॅच आणि रेड ब्लू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. संतोष देवकर यांच्याकडे मॅच बॉल तुम्हाला पाहायला मिळत आहेत. निलेश मात्रे, शिरीष पाटील, सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला सहकार्य केलं. इथे फटका चांगला आहे. रुपेशच्या बॅट मध्ये येणारा हा उपयुक्त चौकार. रुपेश उर्फ गोट्या एक घातक खेळाडू आहे. सत्यवान पुन्हा शॉर्टपुट विकेटला फिल्डिंग चांगली, एक सिंगल मिळेल. धावा एकंदरीत एसके 11 ने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. धावा 25 झाले. चौथं षटक मार्गस्थ आहे. जेडी आपल्यापासून रजा घेत आहेत. विकास देवकर यांनी चांगलं खेळावं. जेडी खुश होतील. जेडी शुभेच्छा देऊन गेलेत त्यांना. मला वाटतं जेडी आता घरी जाऊन मॅच बघतील युट्यूबवर. थकान महसूस करतायत थोडी. ते डॉट शेड्यूलची समाप्ती होते. सत्यवान चांगली गोलंदाजी करतात. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहिलं तर दीपक केने आहेत. धावांसाठी अक्षरशः संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये एसके 11 ला. फिल्डिंग चांगली आहे. बॅकअप चांगलं आहे. 2 धावा जरूर मिळाल्या असतील. धावसंख्या 27. चौथं षटक मार्गस्थ असताना
टू गो. 27 धावा झाल्यात. आजच्या दिवशी आपण मॅच जर पाहिली ना, सरपंच 11 आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठान, एक ओव्हरची मॅच होती, मात्र काय जबरदस्त मॅच होती. छगन पाटीलने काय गोलंदाजी केली होती. हारले मात्र मॅच रंगतदार झाली होती. मनोज देवकर आहेत, त्यामुळे चूक नसणार आहे, मात्र चूक झाली आहे. एकच धाव मिळाली. हेच तर क्रिकेट आहे. चांगल्या चांगल्या खेळाडूकडनं बऱ्याच वेळा चुकाही होतात. अठ्ठावीस धावा झाल्यात. 7.00 सरासरीने 28 धावा. चला स्पीडअप करा. चार षटकात फक्त 28 धावा झाल्यात. SK 11 संघ थोडासा बॅकफुटवर आहे. 5 विकेट त्यांनी गमावले. सेमीफायनलची मॅच आहे. ओम साई संघ ऑलरेडी फायनल मध्ये. दुसऱ्या बाजूला अष्टविनायक संघ चांगली गोलंदाजी करतोय आणि त्या शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज वरुण. पहिल्या पर्वाचा बेस्ट फिल्डर होता वरुण, मोठी देसे प्रीमियर लीगचा. तोच वरुण तुम्हाला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसात ओम साई संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये, मोठी देसे प्रीमियर लीगच्या मेगा फायनल मध्ये. दुसरा संघ कोणता असेल यासाठी SK आणि अष्टविनायक मध्ये लढाई सुरू आहे. सकाळी ज्युनियर ओम साई आणि ज्युनियर आरव 11 अशी प्रेक्षणीय मॅच झाली होती. 44 धावा आपण पाहिल्या कुठल्या होत्या. फलंदाज सोहमने ज्युनियर ओम साई संघाच्या, आणि 65 धावा कुठल्या होत्या. 65 मध्ये 44 सोहमच्या होत्या. आणि ती मॅच ओम साईने जिंकली आणि रेग्युलर ओम साई संघ सुद्धा फायनल मध्ये. 28 शेवटचं षटक आहे. इथे फटका चांगला आहे. चेंडू भरपूर वेळ हवेत आहे. झेल तर झाला नाहीये, कठीण होता. आणि बघायचं आता रुपेश 3 धावा पूर्ण करतायत का. गोलंदाज वरुण आहेत. धावा 3 मिळाल्यात. समर्थ पाटीलने झेल पकडला तर 200. कैलास पाटील यांच्याकडनं धावा 30 झाल्यात. माफ करा, 31 झाल्यात. आता ज्या 3 आहेत. सेकंडला रुपेश उर्फ गोट्या. दूरवर षटकार मारणं ही ओळख रुपेशची राहिलेली बघायची. आता ते कशा प्रकारे बॅटिंग करतायत. इथे रिव्हर्स खेळायचं होतं. यष्टिरक्षक बीट झालेत आणि 22 2 वर्ष आपण पाहिलं कोरोनाचं संकट पूर्ण देशावरती तुम्ही पाहिलं. मात्र मोठे देसे असं गाव राहिलं मित्रांनो, ज्या गावामध्ये एकही कोविडचा पेशंट सापडला नव्हता. एवढी काळजीपूर्वक घेण्यात आली त्यांच्या माध्यमातून. प्रत्येक गावामध्ये बाहेरच्या लोकांना यायला बंदी होती, मात्र मोठे देसेमध्ये कोणत्याही प्रकारची बंदी नव्हती. आणि चेंडू सीमा पार जाईल. 22 आणि आता झालेत. चला फिल्डरने या, जुना चेंडू मिळेल. स्वयंसेवक चला या. धावा स्वयंसेवक अजूनही सराव करतायत. मयुरेश चला इकडे या लवकर.
3 बॉल अजूनही बाकी आहेत. 39 धावा झाल्यात. प्रेम कोरोनाचं संकट असं होतं ना, नातेवाईक सुद्धा नातेवाईकडे जायला घाबरायचे. मोठे देशामध्ये कसं काय प्रवेश होता? बिंदास, भीती नव्हती मनामध्ये. बाहेरची लोक भरपूर यायची मोठे देशामध्ये. इथे गोट्याचा हा तडाखा, चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडा. गोट्याचा तडाखा तुम्हाला आता पाहायला मिळतोय. जुना गोट्या रुपेश काय बॅटिंग करतोय बघा. लांब लचक षटकार पाहायला मिळाला आणि आता वरुणला टार्गेट केलंय. 45 झाल्या, इथे 50 झाल्या ना. एसके कडे गोलंदाजी चांगली आहे, लक्षात घ्या. अष्टविनायकला कदाचित कठीण जाऊ शकतात त्या. अजून एखादा मोठा फटका आला ना खरंच दुसऱ्या इनिंग मध्ये, कारण कठीण जाऊ शकतात धावा टीम अष्टविनायकला. कारण 45 ऑलरेडी झाल्यात. रुपेशच्या बॅटमधनं षटकार आलाय वरून. इथे चेंडूवर टॅप केलंय, क्षेत्ररक्षक आहेत, फिल्डिंग खराब आहे. चौकार तर गेला नाही, मात्र 2 धावा मिळाल्यात. बॅकअप आहे तिथे. 47 फायटिंग स्कोर आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 47 धावा तुम्हाला धापल कधी पाहायला मिळत आहेत. रोहिदाची मात्र साहेब सुद्धा सामना एन्जॉय करतायत. नेहमीच त्यांचा भरपूर क्रिकेटला सपोर्ट असतो. इथे मिस टायमिंग आहे. मनोज देवकर आहेत. कदाचित मोठा फटका यायला हवा होता, मात्र 47 वरती एकदा ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलं, मुक्ता डेव्हलपर, विजय मात्रे, राजेश मात्रे, युट्यूबची व्यवस्था आम्हाला पाहायला मिळते. रोहिदाची मात्रे साहेब, शरीदास मात्रे यांच्या माध्यमातून सर्व संघांना टी शर्ट सुद्धा पुरस्कृत करण्यात आले. त्यानंतर बाळाराम देवकर, मधुकर पाटील, वासुदेव पाटील यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. अनंत मात्रे यांच्याकडनं पहिला क्रमांक आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. दिलीप मात्रे यांच्याकडनं मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी ट्रॉफी आहे. अनुषा पाटील, रवींद्र सुद्धा मात्र यांच्याकडे मॅन ऑफ द मॅच आणि रेड बुलची व्यवस्था आपण पाहिली. संतोष देवकर यांच्याकडे मॅच बॉल तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेसाठी. त्यानंतर निलेश मात्रे, शिरीष पाटील या सर्वांचा आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा घेऊन चालतोय दुसऱ्या सत्रामध्ये. इथे टार्गेट आपण पाहिलं तर 48 आहे आणि 48 धावांचा पाठलाग अष्टविनायक संघ कशा प्रकारे करेल की त्यापासून त्यांना रोकेल SK11 या ऐकण्यासाठी आपण जाऊया करण काळ यांच्याकडे दुसऱ्या सत्रामध्ये.
फायनलिस्ट झालेले आहेत. अष्टविनायक आणि एसके मध्ये सेकंड सेमीफायनल सेकंड इनिंगला सुरुवात. टार्गेट 48. आघाडीला मनोज देवकर आणि आलेले आहेत त्यांच्यासोबत ते सिनियर प्लेयर सत्यवान म्हात्रे. अजय मडवी ऑन बॉलिंग मार्क. लॉफ्ट करण्यात आला. पहिला चेंडू लॉंग ऑनला सीमारेषा पार जाईल. 4 धावांकरता आलेला पहिला चौकार. केले पहिला आलाय चौकार. एक्स्ट्रा कव्हरला मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये. हा चेंडू कॅच ड्रॉप. नयन त्या ठिकाणी त्यांच्या हातामधून हा चेंडू निसटला. कॅच पकडणं महत्वाचं आहे कारण हा सामना तितका महत्वाचा आणि त्या सामन्यामधली मनोज देवकरची विकेट महत्वाची. ऋतिक म्हात्रे यांनी जर झेल पकडला तर त्यांना मोठे देसाईच्या खाडीवरती ट्रिप देण्यात येईल. प्रिन्स म्हात्रे यांच्याकडून ट्रिप काय असेल? 5 धावा. प्रेम थोडे नाराज आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये ते बसलेले आहेत सध्या कारण लीग स्टेजला भरपूर चांगले सामने खेळले. नॉकआउट स्टेजला सेमीफायनल मध्ये ते परास्त झाले आणि त्या राग कुठेतरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये ते काढतायत. करताय सुंदर फटका स्क्वेअर लेगला. गॅप मधून हा चेंडू चाललाय सीमा पार. 4 चौकार. म्हात्रे साहेब यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी सत्यवान म्हात्रे यांच्यासाठी 5000 असतील. 5000 छक्का मारावा लागेल चौकाराला. धावसंख्या धावफलकावरती आपण बघू शकाल 9 या आकड्यावरती. अष्टविनायक 48 चा पाठलाग करत आहेत. धावा कुठेतरी आपण म्हणू शकत नाही की कमी झालेला आहेत परंतु एक चांगलं टार्गेट सेट करण्याच्या प्रयत्नामध्ये 47 वरती थांबले. धक्का पहिला क्लीन बोल्ड झालेला. सत्य विकी हर्षल म्हात्रे यांच्याकडून विकी ऋतिक साठी माफ करा झेल साठी 200. ऑन दी मध्ये खेळले एक्स्ट्रा कव्हरला. शक्यता होती दाट बाद होण्याची कारण थोडे लेट खेळले. ते सुदैव त्यांचं की चेंडू जास्त लांब गेले. एलिव्हेशन थोडं कमी मिळालं. मिळते 1 धाव आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलक 10 दुहेरी अंकामध्ये. एमआय वर्सेस डीसी दिल्ली कॅपिटल्स वर्सेस मुंबई इंडियन्स. भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि ऑन पेपरची राजधानी आहे दिल्ली. सामना सध्या सुरू आहे. ईशान किशन ड्रीम 11 मध्ये माझे कॅप्टन आहेत. खूप चांगला खेळ त्यांनी केला. फ्लिक करण्यात आला. डीप मध्ये चेंडू चाललाय तो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक उचलून फेक करतात. गुड फिल्डिंग बाय रुपेश म्हात्रे. मिळते 1 धाव आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते जाऊन पोहोचलंय 11 धावा धावफलकावरती. षटक संपन्न पहिलं षटक संपन्न झालेलं आहे. धावसंख्या आपण बघू शकाल तर ती 11 या आकड्यावरती. 48 टार्गेट आहे या डावामध्ये. सेकंड सेमीफायनल तुमच्या समोर आहे. एमआय वर्सेस डीसी पहिली इनिंग संपन्न झालेले आहे. मुंबई इंडियन्सने 177 उभारलेले आहेत. 177 आणि 178चं लक्ष ठेवलेलं आहे दिल्ली कॅपिटल्स समोर.
त्यामध्ये पालघरचा शार्दुल ठाकूर आपण बघितला. विकेट त्यांना मिळाली नाही जास्त. चेन्नई सुपर किंग मध्ये ते स्लॉग मध्ये पाहायला मिळायचे आणि तेव्हा मात्र त्यांना विकेट जास्त मिळायचा. दिल्ली कॅपिटलने त्यांना पॉवर प्ले मध्येच पहिल्याच आणलं होतं. विकेट मात्र त्यांना मिळालं नाही. जाऊयात आपण ऑन ग्राउंड सुरू असलेला सामना छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती देसाईच्या MPPLचं सीझन दुसरं आणि सामना सेमीफायनलचा दुसरा. अष्टविनायकच्या विरोधात SK11 मध्ये धावा झालेल्या 11, एक गडी बाद. लक्ष आपण बघू शकाल 48. उर्वरित चेंडू 24 आणि त्या 24 मध्ये बनवायच्या 37. समोर चेंडूकडून लेफ्ट आर्म सीमर सागर पाटील. सॉफ्ट हँड बॅटचा चेहरा उघडलाय. पॉइंट मध्ये चेंडू ज्या ठिकाणी पाहायला मिळाले क्षेत्ररक्षक या संघाचे ओनर संघ मालक श्रीदासजी मात्रे. एक धाव, 12 धावा धाव फलकावरती. श्रीदासजी मात्रे अगदी प्रोफेशनल प्लेअर प्रमाणे तुम्हाला पाहायला मिळतात. पाठीमागे त्यांचं नॅपकिन आहे आणि स्वतः संघ मालक आहेत म्हणजे कोणत्याही क्षणाला जेव्हा स्ट्रॅटेजी प्लॅनिंग बनवण्यात येते आपला एक्सपिरियन्स निश्चित शेअर करत असेल. धावा 12. तयार होत आहेत सागर. अगोदरच खेळलेत. शॉर्ट सिलेक्शन योग्य होतं परंतु थोडे अगोदर खेळले. टायमिंग नव्हतं. टायमिंग ही गोष्ट, वेळ ही गोष्ट येणं भरपूर गरजेचं असतं. आपल्या आयुष्यामध्ये देखील काहीशी निर्णय आपले चुकतात परंतु जेव्हा आपली वेळ असते तेव्हा अगदी योग्य निर्णयानुसार आपल्या आयुष्यामध्ये चांगले ते बदल होत असतात. वेळ अगोदर हा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. डॉट बॉल. धावसंख्या 12. यावेळेला अटक करण्याचा प्रयत्न होता. आदळला चेंडू शरीर यष्टी वरती आणि पाठीमागे. सागर पाटील प्रतिभा संपन्न गोलंदाज आहे आणि वेग मात्र त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. 2 लागोपाठचे डॉट बॉल. धावसंख्या 12. खोलवा टप्पा लॉफ पण त्याला लिफ्ट केला चेंडूला. पीच होता. काऊ कॉर्नरला का बसले. एलिव्हेशन कमी. बाद होत आहेत. विकी सागरला पहिलं यश. समर्थ कडू आठवतील वेशवीचे काळ ज्यांनी गाजवलाय सध्या देखील 40+ क्रिकेट ते गाजवत आहेत. सागर पाटील यांनी जर विकेट हॅट्रिक संपादन केले तर आदरणीय मधुकरजी पाटील साहेब यांच्याकडून 500. लेट कट बॅटचा चेहरा उघडला होता. नवनाथ मात्रे यांच्याकडे हा चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. हिट जर झालं असतं तर जसा धावला होता समर्थ तो पॅव्हेलियनच्या दिशेने धावला असता. समर्थसाठी 3 लागोपाठचे चौकार. 500. प्रत्येकी षटकारासाठी 500. यशस्वी जिया भामिनी कैलास पाटील यांच्याकडून. समर्थने 1000 ऑलरेडी जमा केलेले आहेत त्याच्या अकाउंटला. 13 धावा स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. अपेक्षा वाढलेल्या आहेत कारण एका बाजूने मनोज देवकर आहेत त्यांना साथ देणं तितकंच गरजेचं असेल. 48 बनवायच्या. 13 धावा षटक प्रगतीपथावर. दुसऱ्याच्या षटकामधला शेवटचा चेंडू घेऊन तयार गोलंदाज. ठेकन लाउड साउंड. फलंदाज होत आहेत बाद. समर्थची
पण बघू शकाल तर पडलेल्या आहेत त्या 3. 18 चेंडूंमध्ये आता बनवायचा दावा आपण बघू शकाल तर त्या 35. टाटा IPL 2022 या वर्षी टाटा ग्रुपने IPL ला को-स्पॉन्सर केलेला आहे. तेरा धावा. चला स्पीडअप प्लीज. आणि ज्यांचं नुकतंच आमच्या अतिथी कक्षामध्ये आगमन होत आहे आदरणीय VSG म्हात्रे साहेब, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. 13 धावा. या षटकामध्ये आलेले आहेत गोलंदाज नीरज देवकर. हाफ ट्रॅकर. असे चेंडू जर येतील तर मनोज देवकर हेच उत्तर देईल. डीप फाईन लेग सीमा पार. 4 धावा. कॉपरेट करा. स्पीडअप घ्या आपण. अरे प्लीज. संख्या आपण बघू शकाल तर ती 17 धावा. बनवायचे अजून 29 रन्स. वाप ट्रॅकर. मेजवानी दुपारी रोहिदास मात्र नीरज देवकर. 2 चेंडू हाफ ट्रॅकर. आलेले 2 चौकार. धावसंख्या 21. उरलेले चेंडू 16 आणि त्या 16 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 27. सोळा चेंडू 27 ची गरज आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघू शकाल तर ती सध्या 21. हो थांबला यावेळेला. सुंदर बॉल. गती परिवर्तन. अंपायरचा इशारा आलाय व्हाईट बॉल. जास्त चेंडू बाहेर निघाला आणि त्याच कारणास्तव आपण बघू शकाल अंपायरच्या ठिकाणी इशारा आलेला आहे तो व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात 22. तयार. ऑफ करण्यात आला. मिस टायमिंग आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. ओ कॅच पकडली आहे. शिरीष पाटील यांनी महत्वपूर्ण झेल टिपलाय आणि यश मिळते ते नीरजला. बाद होत आहेत फलंदाज मनोज देवकर. बावीस झालेले आहेत. अजूनही बनवायचा दावा आपण बघितला तर त्या 26. रिमेनिंग 15 डिलिव्हरीज. गणित थोडंसं कच्चं आहे वाटतं प्रेम देवकर यांचं. मॅथमॅटिक्स थोडं कच्चं असलं तरी क्रिकेट भरपूर कॅल्क्युलेटिंग ते खेळतात. क्रिकेटमध्ये मात्र भरपूर ते ऍक्टिव्ह असतात. धावा धावफलकावरती आपण बघू शकाल 22. 22 अजूनही बनवायचा त्या 26. 15 चेंडूंमध्ये. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल फलंदाज नितेश आणि स्ट्रायकिंग तुम्हाला पाहायला मिळतात ते दीपक पाटील. नीरज महत्वपूर्ण विकेट मिळाल्यानंतर आता मात्र नियंत्रित गोलंदाजी. लो ऑफ फुल टॉस. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये सेकंडचा कॉल नव्हता. पुढे आला. अजय कडून चेंडू निसटला. बरोबर पुन्हा माघारी परतला.
गुड फिल्डिंग बाय जयेश. मिळते ते एक धाव आणि एका धावेच्या साहाय्याने धावफलक आपण बघू शकाल 23 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही बघू शकाल नितेश. नीरज. ओ ऑफ ट्रॅकर कट करण्याचा प्रयत्न पाठी अजय कडून पुन्हा मिसफील्ड झाले परंतु चेंडूला लगेच ते उचलतात. धावसंख्या आपण बघू शकाल तर ती 23 वरती थांबलेली. उर्वरित समीकरण जर तुम्ही बघितलं तर अजूनही 13 चेंडू शिल्लक आहेत तर 13 मध्ये बनवायच्या धावा 25. स्पीड अप करा. आपल्याकडे हायलोजन नाहीयेत जो आपल्याला स्पर्धा संपन्न झाल्यानंतर प्राइस डिस्ट्रीब्युशन करायचं. पाठीमागे अजयने पुन्हा चाणक्यरीती दाखवलं. वाटतं की चेंडू मुद्दामून सोडतात जेणेकरून धावा व विकेट मिळवावी. षटक संपन्न 3 गडीबाज झालेले आहेत ते 4 धावा धावफलकावरती. अष्टविनायक 11 यांच्या 23 12 मध्ये बनवायच्या धावा 25. ज्यांचं सहकार्य या स्पर्धेसाठी त्यांचा देखील नामोल्लेख होणं तितकंच गरजेचं आहे मित्रांनो. मुक्ता डेव्हलपर्स आदरणीय प्रोप्रायटर प्रवीणजी पाटील किशोरजी पाटील यांचा आम्ही आभारी असू. यूट्यूब लाईव्ह ज्यांनी आम्हाला खरं तर स्पॉन्सर केलेला आहे विजयजी म्हात्रे साहेब आणि राजेशजी म्हात्रे साहेब. टी शर्ट जर्सी ज्यांना आम्हाला पुरस्कृत केलेला आहेत रोहिदासजी म्हात्रे साहेब आणि शरीदासजी म्हात्रे साहेब. आज दुपारी लंच व्यवस्था देखील रोहिदासजी म्हात्रे साहेब यांनी आपल्याला केली होती. बाळामजी देवकर साहेब मधुकरजी पाटील साहेब वासुदेवजी म्हात्रे साहेब यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था केलेली आहे. अनंताजी म्हात्रे साहेब यांच्याकडून पहिल्या आणि द्वितीय क्रमांकाच्या आकर्षक अशा ट्रॉफीज. मॅन ऑफ द टुर्नामेंट बॅट्समन बॉलर फिल्डर यांच्या ट्रॉफी सर्व पुरस्कृत करण्यात आलेल्या दिलीपजी म्हात्रे साहेब यांच्याकडून. आदरणीय मनुष्याजी पाटील साहेब मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफीज ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेल्या आहेत. माफ करा ट्रॉफीज नव्हे तर एनर्जी ड्रिंक कालच्या दिवसामध्ये रेडबुल ज्यांनी पुरस्कृत केलेलं होतं ते रवींद्रजी सुद्धा म्हात्रे साहेब. सर्व चेंडू ज्यांनी पुरस्कृत केलेले आहेत ते संतोषजी देवकर साहेब निलेशजी म्हात्रे साहेब आणि शिरीषजी पाटील साहेब. कोणाचं नाव घेणं या ठिकाणी बाकी असेल तर त्याबद्दल आम्ही मॅनेजमेंट कमिटीद्वारे आपली दिलगिरी व्यक्त करत आहोत. सर्वांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. आपण असाल तर या पण आमच्या मंचावरती. चंद्रकांतजी म्हात्रे साहेब यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी नितेश म्हात्रे यांच्यासाठी 500 रुपये असतील. व पायावरती लागला चेंडू सागर कंटिन्यू करत असताना ज्यांनी दुसरं षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं. 2 धावा फक्त खर्च केला होता 2 विकेट मिळवले होते. लेग बाईज अंपायरचा इशारा आता 1 धाव आणि एका धावेच्या साह्याने धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते 24. ओ व्हाईट बॉल जास्त बाहेर चेंडू पाहायला मिळाला त्या कारणास्तव आपण बघू शकाल व्हाईट बॉलचा इशारा आला लगेचच. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 25 वरती 25 वरती धावफलक. चेंडू उरलेला आहेत अजून 11 ते 11 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा 23. तयार सागर नितेश म्हात्रे. ओ बॅकफुटला येत असताना खेळतात त्याचा ऍडव्हान्टेज फलंदाज गोलंदाज उचलतोय. टप्पा अगदी लेन बॉल आहे. लेन बॉलला तुम्ही समोर मारू शकता किंवा मग फ्रंट फूट वरती येत असताना तुम्हाला फटके खेळावे लागतील. बॅकफुटला येत असताना अँडना कॉर्डिनेशन नाही आणि त्या कारणास्तव मात्र आपण बघितलं तर मिस झाले फलंदाज नितेश. धावसंख्या आपण बघितलं तर ती 25. खोलवा टप्पा पायावरती लागला चेंडू पुन्हा वेगाने धावतात फलंदाज पोहोचलेले आहेत. येस अंपायरचा नॉट आउट च्या ठिकाणी इशारा आला. बघा नो मोर आर्ग्युमेंट. अंपायरशी वादावाद आपण करू नका अन्यथा संघाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमन्स. धावसंख्या 1 मिळते 26 वरती धावफलक पोहोचलेला आहे. उर्वरित चेंडू तुम्हाला पाहायला मिळतात 9 आणि त्या 9 मध्ये बनवायच्या धावा 22. सामना क्लोज येतो. प्रेक्षकांच्या नजरा तितक्याच लागलेल्या त्या सामन्याकडे कारण आपण जर बघितलं तर नॉकआउट स्टेजला 9 मध्ये 22 झालेल्या 26.
26. सागर तयार. ओ कट करण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनचा जास्त बाहेर. इट इज वाईट बॉल. एक्स्ट्रा रन या ठिकाणी येत आहेत. जितक्या धावा या 3 चेंडूंमध्ये येतील तितकंच बेनिफिट असेल बॅटिंग करणाऱ्या अष्टविनायक साठी. धावसंख्या झालेल्या 27. उर्वरित चेंडू 9 मध्ये बनवायच्या. 21. दीपक पाटील यांच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत, कारण स्लॉगर म्हणून आता त्यांच्याकडे बघण्यात येत आहे. एक चांगल्या फिनिशरचा रोल त्यांना अदा करायचा आहे. प्रयत्न तसेच आपण बघू शकाल सध्या त्यांचे. समोर गोलंदाज सागर. ओ खोलवा टप्प्याचा चेंडू फ्लिक करण्यात आला. मिड विकेटला चेंडू नयनच्या ठिकाणी अगोदर खाली बसलाय. उचलल्या चेंडूला फेक करण्यात आले. संधी रनआउटची आणि फलंदाज होतील बाद. रनआउटची विकेट मिळते. 1+ विकेट. 28-5. ते 8 मध्ये बनवायच्यात. 20 आलेल्या मैदानाच्या आतमध्ये विकास देवकर. स्ट्रायकिंग एंडला डीपी. चला स्पीडअप प्लीज, जास्त वेळ घेत आहे. ओव्हरला मिस टायमिंग आहे. मिड विकेटला चेंडू टप्पा बरोबर नयन त्या ठिकाणी कव्हर करतात चेंडूला. थोडा वेळ घेतला फेकण्यासाठी, चेंडूला थ्रो करण्यासाठी. धावा मिळतात तोपर्यंत 2 धावसंख्येच्या साहाय्याने धावफलक 30 वरती. उर्वरित चेंडू 7 आणि त्या 7 चेंडूंमध्ये बनवायच्यात 18 धावा. महत्वाचा सामना दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. SK 11 विरोधात अष्टविनायक 11. लीग स्टेजला सुंदर कामगिरी दोन्ही संघांची आणि आता नॉकआउटला सेमीफायनल मध्ये लढत आहेत. ओमसा 11 त्यांच्या विरोधात कोणता संघ या दुसऱ्या पर्वामध्ये MDPLच्या तुम्हाला पाहायला मिळेल. ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न होता. पाठीमागे आला. अँगलने चेंडू हिट करण्याचा प्रयत्न होता. हुकलाय. डॉट बॉल षटकाची सांगता. उर्वरित चेंडू 6 तर 6 चेंडू मध्ये बनवायचा धावा 18. करून फास्ट खेळा, कारण आता 5:45 वाजलेले आहेत आणि आणखीन मेगा फायनलचा सामना बाकी आहे. 4 षटकांचा सामना निश्चितपणे खेळवण्यात येईल, कारण आता पूर्णपणे 5:41 झालेले आहेत. Thirty complete. Shirish Patil on bowling mark. 18 required. 18ची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. 3 षटकार जर आले तर JD नाना यांच्याकडून 1000. फलंदाज विकास देवकर यांच्यासाठी तयार. फुल टॉस होता. ऑन साइडला वळला. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू आपण बघतो. मिसफील्ड आणि चेंडू सीमारेषा पार. 4.
चौकार आणि धावफलक 34 वरती पोहोचलाय. विकेट आपण निश्चितपणे बघणार आहोत. तयार होता शिरीष. वळवला चेंडूला स्क्वेअर लेग मध्ये, डीप मध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पहिली धाव कंप्लीट करण्यात आले. फेकी आली. गुड फिल्डिंग. एक धाव. विकेटची बरोबरी आहे. SK11च्या पहिल्या डावामध्ये पडले होते ते 6 विकेट आणि इथे आतापर्यंत 5 टॉस आहे तो SKचा. विकेट न गमावता या ठिकाणी निश्चितपणे 12 जरी बनवल्या 4 चेंडूंमध्ये तरी सामना जिंकू शकतात. अष्टविनायक मिसफील्ड झाली आहे. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू. अशा शेवटच्या क्षणाला तुम्ही छोट्या छोट्या चुका करू शकत नाही, कारण या छोट्या चुका धावा मात्र मोठ्या देतील. 4 धावा. होता 8 धावा पुरेशा. 3 चेंडू 9. विकेट न गमावता 8 धावा विजयासाठी पुरेशा. स्पीड अप प्लीज. चला फास्ट खेळा. फुल टॉस वळवलाय चेंडूला. डीप मध्ये नयन आहे त्या ठिकाणी. आपल्या बॉडीच्या साह्यानं चेंडूला त्याने अडवलाय. अंपायरचा नो बॉलचा इशारा आलाय. सोने पे सुहागा. पहले से करेला और ऊपर से नीम चढा. धावा मिळतात त्या 3 आणि धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते 42 वरती. उरलेल्या 3 चेंडू बनवायचा धावा आता त्या 6. अगोदर ICCचा नियम होता डेड बॉल असायचा, परंतु सध्या मात्र नो बॉल लगेचच घोषित करण्यात होता. पॅव्हेलियन मधून कोणी उठू नका. आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या आपल्याला सूचना आहेत. पॅव्हेलियन मधून कुठेही आपण जाऊ नका. फ्री टॉन. 6 रिक्वायर्ड. रिमेनिंग 3. 3 चेंडू 6. 5 धावा विकेट न गमावता विजयासाठी पुरेशा. नो बॉल कितपत महागा ठरेल. फ्री टॉन. ओ लिडिंग एज होती, माफ करा बॉटम एज होती. खालच्या भागाला चेंडू लागला होता. कॉटन बॉलची संधी निश्चितपणे, परंतु का तर विकेट कोणती पडली आहे. विकेट कोणती पडली आहे. फलंदाज या ठिकाणी आपण बघू शकाल बास झालेले आहे ते विकास. असा SK11चा धावा आता कंपल्सरी बनवायला लागतील. 2 चेंडू 5. नवीन फलंदाज आलेले ते जयदास, परंतु धुरा पूर्णपणे आता असेल ती DP दीपक पाटील यांच्यावरती. सुंदर गोलंदाज. एक नो बॉल जरी आला तरी शिरीष मात्रे यांनी शिरीष पाटील यांनी कमबॅक केलेला आहे. आतापर्यंत 12 खर्च केलेले आहेत. रोखायचे असताना 16 धावा. पाचची गरज आहे 2 चेंडूंमध्ये. ओ लॉफण्याचा प्रयत्न होता. एक धाव ते घेत नाहीयेत, कारण आता 5ची गरज आहे. षटकारच मारावा लागेल. आत्मविश्वास आहे थांबलेल्या स्ट्रायकिंग एंडला DP दीपक पाटील. आणि ते आपण बघू शकाल 1 चेंडू
5. वेळ जास्त घेऊ नका कृपया करून SK11. चला स्पीड प्लीज. 5 धावा कंपल्सरी एक चेंडू मध्ये. सेमी फायनलचा थरार. मॅच ऑन. सामना अजूनही संपलेला नाहीये. मोठी देसाई प्रीमियर लीग सीझन 2 पर्व दुसरे या स्पर्धेचं आणि हा दुसराच उपांत्य फेरीचा सामना. सेकंड सेमी फायनल. शिरीष पाटील SK11 चा गोलंदाज, दुसऱ्या बाजूने अष्टविनायकचा हा फलंदाज दीपक पाटील. एक चेंडू 5. ओ लेफ्ट करण्यात आलाय चेंडू. लाईट इज वाईड. मिळते ती एक धाव. धावफलक जाऊन पोहोचले पुढे 44 वरती. बनवायच्या जुनी धावा 4. चेंडू शिल्लक 1. कंपल्सन 5 हव्या होता, आता 4 कंपल्सरी बनवाव्याच लागतील. तयार गोलंदाज गिरीश पाटील. SKच्या विरोधात अष्टविनायक. एक चेंडू 4. स्पीड अप प्लीज. चला मॅचचा रिदम आपण तोडू नका. ओलुवा फुलटॉस. डीपीचा फटका ओपी आलाय. ओव्हर पॉवर हिट. अष्टविनायक MDPL चा दुसऱ्या पर्वाचा मेगा फायनल मध्ये. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच नंतर देऊ. मनोज टॉस साठी या लवकर. फायनलची मॅच अष्टविनायक वर्सेस ओम साई. दीपकने काय बॅटिंग केली. दीपक पाटील जुना दीपक आपल्याला पुन्हा पाहायला मिळालाय. तर मधुकर पाटील यांच्याकडे दीपकसाठी 500 रुपये. सर्वत आपण टॉस करणार आहोत. फायनल मयूर किती ओव्हर असतील. 5 ओव्हर असतील. 4 असू द्या. 4 म्हणजे दोन्ही संघाला नुकसान नकोय. रुपेश मात्रे 4 ओव्हरचे असू द्या म्हणजे दोन्ही टीमला नुकसान होणार नाही.